उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत ध्रुवतारा महिला प्रभाग संघाची वार्षिक सभा मंगळवार दिनांक 23 जून 2026 रोजी शेगाव येथील कुणबी समाज भवनात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली। महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या सभेत गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय किट तसेच विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले। सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभाग संघाच्या अध्यक्षा सौ अनिता मनोहर ढोके होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा जिल्हा अभियान सहसंचालक पांडुरंगजी कोल्हे, जिल्हा व्यवस्थापक तरेकर साहेब तसेच विभागीय कृषी व्यवसाय तज्ञ पुंडलिक दामोळे उपस्थित होते। यावेळी प्रभाग संघाचे पदाधिकारी, ग्राम संघाचे प्रतिनिधी, स्वयंसहायता समूहाच्या सदस्यांसह समुदाय संसाधन व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। सामाजिक उत्तरदायित्व जपत ध्रुवतारा महिला प्रभाग संघाच्या वतीने प्रभागातील प्रत्येक गावात निवडलेल्या गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय किटचे वाटप करण्यात आले। यासाठी जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती। याशिवाय लकी ड्रॉ पद्धतीने निवड झालेल्या 5 विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यात आले। यावेळी मार्गदर्शन करताना पांडुरंगजी कोल्हे यांनी महिला शासनाच्या वतीने उपजीविका योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे आवाहन केले। महिलांनी उत्पन्नाचे स्रोत वाढून लखपती दीदी बनण्याचे ध्येय ठेवावे असे त्यांनी सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ संगीता लोणागरे यांनी केले तर सौ सुनीता पिसे यांनी आभार प्रदर्शन केले। भारती न्यूज साठी कार्यकारी संपादक रंजना राठोड, मुख्य संपादक विवेक शेगावकर, शेगाव, जिल्हा बुलढाणा।